नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत श्रीमंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 14 जुलै 2025 वार सोमवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज मार्केटमध्ये भाजीपाल्यांच्या दरावरती मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला पाहायला मिळतो। त्याचबरोबर फुलांचे दरही आपल्याला ढासळलेले पाहायला मिळतात। तर मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला फुलांच्या दरावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर भाजीपाल्यांची आवक थोडीशी वाढताना पाहायला मिळते, त्यामुळे दर जे ते थोडेफार कमी होताना पाहायला मिळतात। तर कांद्याच्या दरात देखील आज घसरण पाहायला मिळते। तर संपूर्ण शेतमालाचे दर आपल्याला थोडेसे आज घसरलेले पाहायला मिळतात। तरी काही फळांच्या दरावरती काय परिणाम झालेला आहे का हे आपण पाहणारच आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर रोज पाहायला मिळतील। तसेच आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर जे येते चांगल्या मालासाठी 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे येते 50 ते 60 रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात। आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला थोडीशी घसरण आज देखील पाहायला मिळते। गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। गुलछडीसाठी साधारणतः दर जे येते 10 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर बरेच दिवसापासून गुलछडीच्या दरामध्ये आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते। डचगुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। लाल तसेच कलर गुलाबसाठी साधारणतः 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील डचगुलाबचे दर पाहायला मिळतात। जिप्समची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे होते 100 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात। जरबेराची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके मालासाठी 20 रुपयापासून देखील जरबेराचे दर पाहायला होतात। तर जरबेराचे दर जे होते बरेच दिवसापासून टिकून असलेले पाहायला होतात। सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे येते 70 ते 80 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात। आवक थोडीशी वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला जसं सनफ्लावरसाठी पाहायला होते। पिंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे येते 15 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर जे येते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 40 ते 45 रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला होतात। झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तर झेंडूची आवक जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या मालाच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते। आवक जास्त आहे, त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला झेंडूच्या दरावरती आज पाहायला मिळते। चांगले माल जे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात। कांद्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याच्या दरामध्ये आपल्याला आज थोडीशी घसरण पाहायला मिळते। तर चांगले माल जे आहे ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 12 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। तर लहान साईजमध्ये साधारणतः दर जे आहे ते चिकणी कांद्यासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। तर मिडियम कांद्यासाठी साधारणतः 8 ते 10 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर हलक्या मालांची देखील आवक आपल्याला पाहायला मिळते। हिरवी मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत दर पाहायला होते। हलके माल जे येते 45 ते 50 रुपयापासून देखील आपल्याला हिरवी मिरचीचे दर पाहायला होतात। कारल्याची क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर पांढऱ्या कारल्यासाठी साधारणतः दर जे येते 45 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। तर हलके मालासाठी 35 रुपयापासून देखील पांढऱ्या कारल्यासाठी दर पाहायला होते। भेंडीची क्वालिटी पाहू शकता। तर चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके मालासाठी 30 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला होते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला भेंडीची आवक पाहायला होते।
कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या कारल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 35 रुपयापासून देखील कारल्याचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 35 ते 45 रुपयाच्या दरम्यान आपल्याला कारल्याचे दर पाहायला मिळतात. बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 45 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. भुईमुग शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगासाठी साधारणतः 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगाच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते. आवक थोडीशी कमी झाल्यामुळे दरावरती परिणाम पाहायला मिळतो. बिटांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः दर जे आहे 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी साधारणतः 14 ते 15 रुपयापासून देखील बिटांचे दर पाहायला मिळतात. शेवग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगले माल जे आहे ते साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पाहायला मिळतात. काकडीची दर जे आहे ते साधारणतः दर जे आहे ते 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलकी माल जे आहे ते 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. शिमला मिरचीची जी क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये शिमला मिरचीच्या दरामध्ये आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते. तर चांगले माल जे आहे ते साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे आहे ते 12 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. पावटीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पावटीसाठी 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे ते 30 रुपयापासून देखील पावटीसाठी दर पाहायला मिळतात. वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये वांग्यांसाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे ते 25 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. वालगेवडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 90 तर हलके मालासाठी 60 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो. पुनेरगावरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 90 ते 95 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलके माल जे ते 65 ते 70 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः 45 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. हलके माल जे ते 20 रुपयापासून देखील आपल्याला दोडक्यांसाठी दर पाहायला मिळतात. एकाच दुसऱ्या वक्कलसाठी 45 तर सरासरी मार्केटमध्ये पाहिलं तर 40 रुपयाचे आपल्याला दर पाहायला मिळतात. डांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः 12 ते 13 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. 1 रुपयाची वाढ आपल्याला डांगरच्या दरामध्ये झालेली पाहायला मिळते. हलके माल जे ते 6 ते 7 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये चवळीसाठी 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील चवळीचे दर पाहायला मिळतात. वांग्यांची क्वालिटी पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या भारताच्या वांग्यासाठी साधारणतः दर जे ते 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे ते 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 45 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो. कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे ते 6 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे ते 7 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला मिळतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके मालासाठी 12 ते 14 रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरसाठी दर पाहायला मिळते. पालकची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः दर जे ते 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे ते 4 रुपयापासून देखील पालकसाठी दर पाहायला मिळतात. शेपूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात शेपूची आवक वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरावरती देखील आपल्याला परिणाम पाहायला मिळते. चांगले माल जे ते 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 2 ते 3 रुपयापासून देखील शेपूसाठी दर पाहायला मिळतात. कोथिंबीरीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरीसाठी साधारणतः दर जे ते 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते.
तर विलायती कोथिंबीरसाठी 1 ते 2 रुपयापासून देखील आपल्याला विलायती कोथिंबीरीचे दर पाहायला मिळतात. आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या एकदम टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील मेथीचे दर पाहायला मिळतात. स्वीटकॉर्नची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. स्वीटकॉर्नसाठी साधारणतः दर जे आहे चांगले माल जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला स्वीटकॉर्नसाठी दर पाहायला मिळतात. पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. पपईसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे आहे ते 15 ते 16 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालाचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक थोडीशी वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ जी आहे ती कमी पाहायला मिळते. खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. खरबूजसाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर आवक कमी आहे, त्याचबरोबर मागणी असल्यामुळे दर जे आहे ते बरेच दिवसापासून तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलके माल जे आहे ते 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला खरबूजसाठी दर पाहायला मिळते. ड्रॅगनची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. ड्रॅगनसाठी साधारणतः दर जे आहे ते 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर हलके मालासाठी साधारणतः 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला ड्रॅगन फ्रूटचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार ड्रॅगन फ्रूटचे दर जे आहे ते 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये पेरूसाठी साधारणतः दर जे आहे ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे आहे ते 15 ते 16 रुपयापासून देखील आपल्याला पेरूसाठी दर पाहायला मिळतात. पिंक तायवान पेरूसाठी तसेच BNR पेरूसाठी 50 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. डाळिंबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. डाळिंबच्या दरामध्ये आपल्याला थोडीशी आज घसरण पाहायला मिळते. तर मालही आपल्याला थोडेसे हलके पाहायला मिळतात. तर चांगल्या क्वालिटीमध्ये 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर आज पाहायला मिळते. तर हलक्या मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतोय. गावरान सीताफळाची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. गावरान सीताफळासाठी साधारणतः दर जे आहे 120 ते 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे आहे 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. लिंबांचे दर जे आहे साधारणतः स्थिर असलेले पाहायला मिळतात. चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर हलकी माल जे आहे 6 ते 7 रुपयापासून देखील लिंबांचे दर पाहायला मिळतात. आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर बरेच दिवसापासून लिंबांचे दर जे आहे ते 12 ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात.